थंडीच्या दिवसात आणि पावसाच्या दिवसात हमेशा आपल्याला गरमागरम अशी क्रिस्पी भजे खायचं खूप मन होतं. तर आज पण आमच्या इथं खूप छान अशी थंडी पडलेली आहे. तर पण म्हटलं चला गरमागरम असे मूग डाळीचे भजे बनवायचे. इकडे बघू शकता इतके छान आज मी मूग डाळीचे भजे बनवलेत ना. तर आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केली, तर नक्की व्हिडिओ बघा. तर इकडे बघू शकता 1 घंट्यापूर्वी मी ही डाळ मुगाची भिजत ठेवली होती. 1 मोठी वाटी मी डाळ वापरलेली आहे. आता हे सगळं पाणी जे भिजवलेलं आहे सगळं काढून मग स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. बघा मस्त अशी नरम सॉफ्ट अशी छान मुगाची डाळ भिजून झालेली आहे. अंदाजे मी 1-1.5 तास डाळ भिजत ठेवलेली आहे. जितकी डाळ चांगली भिजवतात ना तेवढं चांगले भजे होतात. म्हणजे त्यानंतर एक मिक्सरचं आपलं जे मोठं भांडं असतं ना ते घ्यायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, आपण सर्वप्रथम मिरच्या ना 1-2 वापरायच्या, जास्त वापरायच्या नाहीत मिरच्या. हे बघा मी 4 घेतल्यात, पण त्यातल्या मी आता 2 किंवा जास्तीत जास्त 3 वापरते. बघा हे पण कमी तिखटवाल्या नाही आहे त्या. त्यानंतर आपण इथं लसणाच्या पाकळ्या टाकायच्या 2-4. खूप छान चव येते, फ्लेवर येतो याने. तर लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि अद्रकचे 2-3 तुकडे करून घ्यायचे आहेत. त्या अगोदर मी ही डाळ टाकून घेते. हे बघा आता ही भिजवलेली डाळ आहे ना, ह्याच्यामधले आपल्याला 1-1.5 वाटीच्या अंदाजाने मी ही डाळ घेतली, कारण उरलेली डाळ आहे ना आपण मेथीच्या भाजी वगैरेमध्ये वापरू शकतो. तर आता ही 1-1.5 वाटीच्या अंदाजाने मी डाळ घेतली आहे, भिजवलेली मुगाची डाळ. आता हे बघा आता अद्रकचे 2-3 तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये पाण्याचं एक थेंबही न वापरता आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. अगदी घट्ट बॅटर बनवायचं, जाडसर ठेवायचं. थोडीशी डाळ राहिली म्हणजे डाळ थोडी राहते ना तशी राहिली तरी काही हरकत नाही, खाता वेळेस खूप छान वाटते ती. हे बघा जाडसर करायचं बॅटर. ऑलरेडी भिजवलेले असल्यामुळे याच्यामध्ये पाणी असतं थोडं तरी. आता हे सगळं एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थितपणे. खूप छान खमंग असे भजे तयार होतात हे मूग डाळीचे. हे बघा आता मी सर्व काढून घेतलेलं आहे. 1-1.5 वाटीची डाळ वाटून ही एवढीशी झालेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. आता तुम्हाला कांदा हवा नसेल तर फक्त जिरा पावडर वगैरे टाकून सुद्धा हे होऊ शकते भजे. पण हे कांदे वगैरे टाकले ना तर खूप छान एक मस्त फ्लेवर येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली. आता भजे म्हणलं की थोडंसं तर त्याला सजू वाटतंच आपल्याला. तर चवीनुसार मी इथं मीठसुद्धा टाकून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी चिमूटभर हळद. हळदीचा वापर इथं अजिबात जास्त करायचा नाही आहे. आपल्याला नॉर्मलच पिवळा रंग द्यायचा आहे, अगदी लाईट. त्यामुळं थोडीशी हळद वापरायची आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे 1 चमच्याच्या अंदाजाने. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे 2 चमचे धना पावडर टाकून घेते, कारण धना पावडरसुद्धा भज्यामध्ये खूप चांगला फ्लेवर देतो. तो 2 चमचे धना पावडर टाकून घेतलेला आहे मी. आता आपण याच्यामध्ये चिमूटभर, अगदी चिमूटभर किंवा अर्धा चमच्याच्या अंदाजाने जिरे टाकायचे. आता जिरे पण खूप छान असतात भज्यामध्ये. जिरे नसेल तर जिरे पावडरसुद्धा तुम्ही अर्धा चमचा इथे वापरू शकता. आता माझ्याकडे जिरा पावडर नव्हतं त्यामुळे मी जिरे अर्धा चमचा टाकलेला आहे. तर हे भजेत ना हे खूप छान लागतात. आता बघा आपण वडापावची गाडी असते बघा, तिकडे मूग डाळीचे भजे हमखास भेटतात. मला तर खूप आवडतात, मी नेहमी खाते आणि घरीसुद्धा बनवून खाते. इकडे बघू शकता. तर त्यामुळे मला आज मन झालं की मला चला मूग डाळीचे भजे बनवून खावा, गरमागरम कुरकुरीत असे, आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा व्हिडिओ शेअर करावा. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. मूग डाळीचे भजे तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की अशा प्रकारे बनवा. याच्यात मी थोडंसं किंचित असा लाल मसाला टाकलेला आहे, कारण हे भजे काही तिखट वगैरे नसतात म्हणून मिरची आणि मसाल्याचा वापर काही जास्त करायचाच नाही याच्यामध्ये. अगदी नावापुरतं थोडंसं टाकायचं. आता मी इथं तेल तापून ठेवलं होतं कढईमध्ये. आता याच्यामध्ये मी एक करून असे टाकून घेते. तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा टाकू शकता. आणि जर हाताने व्यवस्थित पाडता येत असेल तर भजे तुम्ही हाताने व्यवस्थित हळूवारपणे तेलामध्ये सोडायचे आहेत. तिकडे बघू शकता सहजपणे हे भजे आपले कसे तरंगले गेले आहेत. आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर नाही वापरलं किंवा कुठलं पीठसुद्धा वापरलं नाही याच्यामध्ये, ना तांदळाचं पीठ ना कॉर्नफ्लॉवर. तरीसुद्धा आपले भजे बघू शकता, याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती असे फ्लफी झालेत, असे फुगून गेलेत एकदम मस्तपैकी, असे तरंगतात आहेत तेलावर, मस्त झालेत. आणि काय असतं माहिती आहे का, हे सोडा वगैरे टाकले ना मग असं टेक्स्चर येतो. पण आपला ना हे भजेचं बॅटर खूप चांगलं झालं आहे, त्यामुळं न सोडा वापरता किंवा न कुठलं पीठ वापरता आपले हे भजे अगदी छान झालेत. हॉटेल स्टाईलसारखे. आणि रोड साईड ज्या गाड्या असतात ना वडापावच्या गाड्या, जिकडे असे भेटतात बघा भजे, अगदी तसंच लुक आला आहे त्याला. हे बघा परफेक्ट असे मूग डाळीचे भजे आपले क्रिस्पी झाले आहेत.
थोडासा ह्याच्यामध्ये क्रिस्पीपणा आला की गॅस थोडासा फास्ट करायचा आणि मस्त मग याला लालसर असा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं. सुरुवातीला तर गॅस स्लोच ठेवायचा, नाहीतर काय होतं जे बॅटर असतं ना ते एकदमच गरम तेलामध्ये सुटून जाईल, म्हणजे भजे जे आहेत ना ते आपले तुटले जातील आतल्या आत लगेच. त्यामुळं सुरुवातीला कोणताही असं फ्राय करण्याची रेसिपी असेल ना गॅस असं डिमच ठेवायचा आणि हळूहळू मग गॅस थोडा फास्ट करत राहायचा. हे बघा आता याच्यामध्ये खूप कडकपणा आलेला आहे, त्यामुळं बघा गॅस मी फास्ट केलेला आहे आणि मस्त फास्ट गॅसवर छान असे क्रिस्पी भाजून घेते. हे बघा आता चांगले आपले भजे बघा कसे मस्त झालेले आहेत, परफेक्ट असे बनलेले आहेत, फुलले गेले आहेत. मला खूप आवडलेत, इतके छान फुलून गेलेत ना. आणि ते पण विशेष म्हणजे आपण काही याच्यामध्ये सोडा वगैरे काही न टाकताही आपले भजे इतके छान फ्लफी झालेत, फुलून गेले आहेत. तर आता मी गॅस करते बंद आणि तुम्हाला दाखवते, थोडेसे थंड करून मग सर्व करून दाखवते. हे बघा आता गॅस केलेला आहे बंद. आता हे सगळं काढून घेते मी एका जाळीच्या सहाय्याने, एक्स्ट्रा ऑइल याचं निघून जाते. तर बघू शकता ना किती छान वाटतात का नाही आपले हॉटेलसारखे हे मूग डाळीचे भजे घरच्या घरी बनवलेले. तर आता मी हे काढून घेते सगळे. आता तेलसुद्धा थंड झालेलं आहे, कारण मी गरम तेलामध्ये पण ठेवले होते 1 मिनटं. हे असं काढून घ्यायचं, निथळून घ्यायचं राहिलेलं तेल. आता हे बघा मी एका जाळीच्या म्हणजे जाळीमध्येच काढले होते काढता वेळेस, त्यामुळे सगळं एक्स्ट्रा ऑइलसुद्धा निघून जातं असे जाळीमध्ये काढल्यामुळं. तर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे गरमागरम खाण्यासाठी. सकाळी बनवायचं, चहा तर असतोच आपला, चहा बरोबर असं खाऊन घ्यायचं किंवा पाव ब्रेड असेल ना तर खूपच छान लागतात. सोबत तळलेली एक हिरवी मिरची घ्यायची आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. गरमागरम मुगा डाळीचे भजे केलेले आहेत थंडीच्या ह्या गारगार दिवसामध्ये. हे असे गरमागरम भजे बनवून नक्की खा. हे मूग डाळ पकोडा किंवा मूग डाळ भजे नक्की ट्राय करा. तर बघू शकता याची बॅटर बघा तुम्ही किती भारी वाटते बघा. आपली डाळचं म्हणजे जे वाटण केले ते छान असं फ्राय झालेलं आहे. सर्व मसाले आपण व्यवस्थित टाकलेले आहेत आणि क्रिस्पी झालेत, म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतून अगदी नरम सॉफ्ट असा हा भजा तयार झाला आहे. आता मी ज्यावेळेस टेस्ट घेतली आहे ही त्यावेळेस मला इतका आवडले, कारण की आतला जो बॅटर आहे तो पूर्णपणे मेल्ट होतोय आणि वरून जो क्रिस्पीपणा आहे ना तो खूप छान असा लागतोय खाता वेळेस. तर भारी झालेला आहे. तर एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील आणि बाहेर जायची गरज नाही आहे, घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. सोबत खोबऱ्याची चटणी, टोमॅटो सॉस वगैरे घेऊन तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. पाव बरोबर ब्रेड बरोबर तर तुम्हाला अगदी बाहेर गाडीवर वडापावच्या गाडीवर खाल्ल्यासारखंच फील होईल. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही मूग डाळीची भजेची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईबर करा. असेच वेगवेगळे छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर मी सोप्या पद्धतीची आणि कमी वेळात होणारी रेसिपी दाखवत असते. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही आजची रेसिपी. ते बघू शकता तर मी खाते, मला काही राहत नाही आहे. हे असं बघा इतकं भारी वाटते ना, मस्त असं डिप करायचं पूर्णपणे कॅचअपमध्ये आणि मस्त आंबट गोड स्वादासोबत याचा एक आस्वाद वेगळाच असतो आणि गरमागरम चहा बरोबर तर खूप भारी लागतं बघा. मस्त वाटतं ते खाता वेळेस, छान मस्त असं तोंडामध्ये फ्लेवर येतो आंबट गोड आणि क्रिस्पीपणाचा. तर नक्की ट्राय करा तुम्ही. असे खूप सगळेजण आवडीने खातील असे हे मूग डाळीचे भजे आहेत. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.